गुड मॉर्निंग सगळ्यांना. एक सकाळची शुभ सकाळ. आज आपण आहे मनालीमध्ये आणि आता चालू झाला हिमाचल प्रदेश चालू. म्हणजे आपण मनालीला एक 3 तासामध्ये पोहोचू. तर इथून आता आपला ब्लॉग चालू दुसरा होतोय मनालीचा डे 2. आता आपण पोहोचू एक 10 वाजेपर्यंत बहुतेक तरी. तर चेकआउट करा. मनालीचा ब्रिज आहे स्टार्टिंगचाच, जिथून हिमाचल प्रदेश चालू होतो. तर टनल संपेल आता इथे. तर इथून टनल संपलेलं आहे आणि इथून सुरुवात होते. म्हणजे इथून मनालीला 5 घंटे लागणार आहेत जायला. 3 घंटे नाही लागणार आहेत, 5 घंटे लागणार आहे. आता ते ड्रायव्हरांना विचारलं तर ते बोलले की जर ट्रॅफिक जेवढं असेल त्याच्यावर डिपेंड आहे. सो आता आपण निघालेलो आहे. रस्ता मस्त आहे, मक्कन रस्ता आहे. दिल्लीपासून काहीच कुठेच काही प्रॉब्लेम आला नाही. आमचे ड्रायव्हर पण खूप चांगले भेटले आहेत, गाडी पण खूप चांगली आहे. तर अशा प्रकारे हा रस्ता आहे, तुम्ही बघूच शकता. आता नाईटला काही दिसणार नाही, त्यामुळे मी आता शूट नाही करत आहे जास्त. तर भेटू सकाळी. अजून एक टनल लागलाय आपल्याला, बोलो शूट करूया. हा टनल नंबर 2 आहे. खूप मस्त रस्ते आहेत हिमाचल प्रदेशमध्ये. बाय रोड जे येत असतील त्यांना एक नंबर आहे. म्हणजे बाय रोडच यावं लागेल अंबाला पासून. म्हणजे खूप मार्गात यायला इथून न्यू दिल्लीवरून. डिपेंड्स करतं तुम्ही कसे येता. व्यू देख रहे हो आप? व्ह्यूच नाही दिसत आहे. पुढे बघ. थंडी तर खूप पडलेली आहे. आतमोजे वगैरे घालावे लागत आहेत, पण वेगळीच मजा आहे या थंडीची. बघू पुढे अजून काय काय होतं.
इकडच्या व्हिडिओ मस्त आहे ते व्यवस्थित. त्यांना सांगा आता 8:15 8:30 वाजता. तर आपण आहे ना पहिल्या साईड व्ह्यू वर आलेलो आहे. तर हा इथून व्ह्यू आहे. आता फ्रंट कर एक फ्रंट कर सगळ्यांचा काढे आता व्ह्यू मध्ये आम्ही साईड व्ह्यू आहे ना बघून आपल्याला झालेला आहे आणि इथेच आपली गाडी लागलेली आहे साईड व्ह्यूच्या इथे. आणि आता आपण आहे ना इथून निघणार आहोत आणि पहिले रूम्सवर जाणार आहोत आणि मग तिथून मग बाकीचे साईड व्ह्यू करणार आहोत. तर आता वाजलेत सकाळचे 8:45 आणि अजून आम्ही काय रूमवर पण पोचलेलो नाही आहे. टोटल 24 तासहून जास्त प्रवासात झालेले आहेत. बाकीचं जे काही आहे ते मी तुम्हाला नंतर कळवेलच. तर बघू आता पुढे कुठे जातोय कसं जातोय. तर आता आपण बंडू डॅममधून निघालेलो आहे. बंडू डॅमच्या इथे शूटिंग करायला अलाउड नाही आहे. तिथे आपण काय शूटिंग केली नाही आहे आणि तर थोडं फ्रंटला वरती आलो ना तर तिथून आपण शूटिंग केलेली आहे. तर मोठा डॅम्प आहे तिथे सगळ्यांना माहीतच आहे. आणि तिथून आता आपण निघालेलो आहे. तर बघू आता पुढे साईड्स व्ह्यू करायचे किंवा रूमवर जाऊन आंघोळवरून फ्रेश करून कुठे बाहेर जाणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. व्ह्यू आहे बघा मित्रांनो, कडक एकदम आडस व्ह्यू आहे. डायरेक्ट खाली दरी वरती डायरेक्ट खाली. माणूस वरतून खाली पडतो पण डायरेक्ट माणूस वरतून वरती जाणार. आता आपण आहे ना टनल नंबर 11च्या इथे पोहोचलेलो आहे. म्हणजे आपण टोटल 11 टनल आपण क्रॉस करून इकडे आलेलो आहे. आता पुढे बघूया अजून किती लांब जायचं आपल्याला. 12 पण टनल आपण आहे ना क्रॉस करून पुढे आलेलो आहे. आणि बाजूलाच बघू शकता. बघूया आता पुढे कुठे जातो अजून आपण. तर ना आपण आता या टनलमध्ये आहे ना, हा टनल आहे ना इथे सगळ्यात पहिला बांधला होता. आणि हा टनल आहे ना याची कारागिरी आहे ना सगळी हाताने केली आहे या टनलची. आणि जे बाकीचे आता ते 13-14 टनल केले आहेत ना ते सगळे ह्याने बांधलेले आहेत. ते म्हणजे मशीनने केलेले आहेत. आणि हा टनल सगळ्यात पहिला आधी बांधला होता. आता इथून मनाली फक्त 1.5 तासावर आहे. आता मनालीला पोहोचू आपण आता थोड्या वेळाने. तर मंडळी आता आपण आहे ना नाश्ता करायला थांबलेलो आहे. कारण की अजून मनालीला पोचायला अजून 1 तास आहे. त्यामुळे आता मॅगी शिवाय काय पर्याय नाही भेटला. थंडी तर जाम आहे. मी स्वेटर नाही घातलं ती एक वेगळी गोष्ट आहे. म्हणजे घालायला पाहिजे होतं पण मला काय एवढी थंडी वाजत नाही आहे. मस्त गरम गरम मॅगी आहे. आणि प्लस हा तुम्ही माउंटन व्ह्यू बघू शकता. रिव्हर माउंटन व्ह्यू. मम्मी मंडळी आता आपण कुल्लूला पोहोचलेलो आहे. कुल्लूच्या थोडं पुढे आहे. आणि इथून मनाली आहे ना 37 किलोमीटर आहे फक्त. आता बघू शकता तुम्ही. आता आपण रिव्हर क्रॉस करून चाललेलो आहे.
असली कुहल 19, मनाली 37, रोहतांग 51, ले 512. तर आपण मनालीला जाणार आहोत आता. थोड्या वेळातच पोचू आपण. बघू आता, अजून 1 पाऊण तास जाईल माझ्या मते तरी. भावांनो बघा मंडळी, एवढे भारी भारी बलून दिसत आहेत ना इथे. बरं आहे का? मला वाटतं एकाही दोघं ना सगळे? हां, बघा. एक तर दोघंच आहे. पण जागा बघ ना, दोघं बसणारच ते फुल झालंय. चौकं मला वाटलं एका वेळेस. हा मस्त आहे. काय भारी बलून आहे ते. आणि तुम्हाला बर्फ दाखवतो. बर्फ दाखवतो तुम्हाला. बघा दिसतोय का पाटी बाईक. डोंगर दिसतोय का पाटचा व्हाईट वाला. तिथे बर्फ आहे. आता तिकडे आम्हाला जायचं आहे, पण आता बर्फ कुठे पडतोय काय पडतोय ते बघावं लागेल. मनालीतून फक्त आहे ना 21 किलोमीटर राहिलेलं आहे. बलून वगैरे बघितलं असेल तुम्ही. आणि तुम्हाला मी स्नो पण दाखवला कुठे आहे, कुठल्या डोंगरावर आहे. आणि आता आम्ही त्या साईडला चाललेलो आहे. तर आता बघूया किती वेळ लागतो. मनाली अजून 21 किलोमीटर आहे. 21 किलोमीटर म्हणजे बहुतेक तरी अर्धा तासात पोचायला पाहिजे. हे रस्ते आहेत तसे चांगले, पण हे वळण्याचे रस्ते आहेत. आपले जसे रस्ते सरळ आहेत त्याच्यामध्ये 21 किलोमीटर लगेच निघून जातो, पण याच्यावर नाही निघून जात. तर आत्ता तर खूप कंटाळा आलेला आहे. बोलायला पण जमतं, कारण की ट्रेनमध्ये 24 तास आणि इथे 14 तास आपले झालेले आहेत पूर्ण. आणि हे बघा तुम्हाला दाखवतो. तो बघा डोंगर तिकडे पाठच्या साईडला. रूममध्ये जाऊन फ्रेश बिश होऊ आणि मग आराम करू. आणि मग बहुतेक आम्ही उद्याच किंवा आज इकडचंच काहीतरी लोकलला फिरू आणि त्यानंतर मग बघू कुठे काय जायचं. तर सध्या तरी आपण लोकललाच फिरायचा विचार करतोय मनालीला. तर फक्त उतरल्यावर तुम्हाला सांगतो की काय करणार काय नाही. नुसता बर्फच बर्फ. तर आता आपण आहे ना रूम मधून फ्रेश वगैरे होऊन 4 वाजले असतील बहुतेक तरी. आणि आता आपण अडिंबा टेम्पलला चाललेलो. बघू, थंडी खूप पडलेली आहे. खूप मस्त वातावरण आहे इथे. अशा प्रकारे काहीतरी नाही, खूप काही आहे इथे. इथून शिड्या आहेत वरती जायला. तशा प्रकारे आहे अडिंबा टेम्पल. तशी ठेवली असं पाहिजे. कोणासाठी आपले हे बदलायचे नाही. तर आता हडिंबा टेम्पलमध्ये आपण पोचलेलो आहे. आता आतमध्ये जाऊ, बघू कशा प्रकारे असतं. खूप थंडी आहे इथे. थर्मल घातलेलं आहे, सगळे घातले तरी पण थंडी आहे इथे. अरे वा वा वा, मस्तच. काढूया ना, चल पाया पडू. तर अशा प्रकारे इथे असं काही मंदिर आहे. खूप मस्त मंदिर आहे. तर मंडळी आता सगळं झालेलं आहे. 3-4 ठिकाणी जायचं होतं, पण एकाच ठिकाणी एवढा टाइम लावला आमच्या सगळ्या सभासदांनी फोटो काढण्यात, व्हिडिओ काढण्यात. तर आता काही टाइम भेटत नाही आहे. आता बघू, 1 वियर तर आता काही बंद झालं, संध्याकाळचा टाइम झाला. आणि आता टेम्पलमधून आपण निघतोय
आणि बघू पुढे कुठे जायचं. खूप थंडी आहे इथे, तर बघू पुढच्या ठिकाणावर जाऊन मी तो व्हिडिओ चालू करतो.